लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे। 6 वाजता भाजपची पहिली उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। दरेकर साहेब, महाराष्ट्रामध्ये 48, मुंबईमध्ये 6 जागा आहेत, काय वाटतं नेमकं काय होईल? नाही, संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची एक लाट निर्माण झालेली आहे। कारण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं देशाला पुढे नेलं आहे, सर्वार्थानं विकास मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि त्याच्यामुळे देशातील त्यांच्या तुलनेचं दुसरं नेतृत्वच नाही। आणि जर 10 वर्षात देश प्रगतीकडे चालला आहे तर या नेतृत्वाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, ही देशवासियांची भावना आहे। आणि त्याच्यामुळे निर्विवाद या ठिकाणी देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मत देणार आहेत। खासदार उमेदवार कोणी असेल, परंतु प्रत्येकाचं मत त्या खासदाराच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना जाणार असल्या कारणानं आम्हाला जराही चिंता नाही। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला प्रचंड असं यश या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळेल। नक्कीच महायुतीचं सरकार आहे आणि संजय राऊतांनी आज पुन्हा एक मोठा आरोप केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावर लढायचं, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर लढू इच्छित नाहीत। जे चिन्ह त्यांनी त्यांच्या पक्षाकडून चोरलेलं आहे, त्यांना कमळावर लढायचं आहे, कमळावर त्यांचा जास्त विश्वास आहे। दुसऱ्याच्या पक्षाची, दुसऱ्याच्या चिन्हाची काळजी करण्यापेक्षा आपला पक्षही गेला, आपलं चिन्हही गेलं, त्याची चिंता संजय राऊतनी केली तर बरं होईल। मला वाटतं आपलं सारं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं आहे, तरी पण केवळ बोलघेवडापणा करायचा आणि उरलेलं सुरलेलं अस्तित्व पण संपुष्ट आणायचं, अशा प्रकारची सुपारी संजय राऊतनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात घेतली की काय, अशा प्रकारची हल्ली शंका यायला लागली। फडणवीसांबद्दल पण त्यांनी विधान केलेलं आहे। फडणवीस शिखर घोटाळ्यावर बोलत नाही, इतर घोटाळ्यांबद्दल बोलत नाही, त्यांनी बोलायला हवं। फडणवीस साहेब बोलत नसतात, कृती करत असतात आणि संजय राऊतांच्या सांगण्यानुसार त्यांनी वागायची काय आवश्यकता नाही। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलं आहे, आता गृहमंत्री आहेत। त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्यांना नीट माहीत आहे। संजय राऊतांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची आवश्यकता नाही। देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत। एक महत्त्वाचं विधान आहे रामदास कदम यांचं, आणि ते लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबद्दल आहे। त्यांनी असं म्हटलं की ही जागा आम्हीच लढवणार, काही झालं तरी ही जागा आम्ही भाजपला जाऊन देणार नाही। भाजपला सगळ्या पक्षांना संपवून स्वतः जिवंत राहायचं आहे का, असा सवालसुद्धा उपस्थित करत आहेत। त्यांची जी नाराजी आहे किंवा जे मतभेद झाले आहेत या जागेला घेऊन, ते दूर केले जातील? 100% अशा प्रकारचा काही संभ्रम असेल, नाराजी असेल, दूर होईल। रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, शिंदे साहेबांसोबत आहोत। त्यामुळे कुठल्याही पक्षाचा नेता आपल्या पक्षाला जागा मिळावी अशा प्रकारचा आग्रह असणं चुकीचं नाही। परंतु या ठिकाणी मोठ्या विश्वासानं शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येऊन त्या ठिकाणी सरकार बनवलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही नाराजी असतील, मतभेद असतील, ते सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सक्षम आहे। निश्चितच अशा प्रकारचा काही संभ्रम असेल, नाराजी असेल, ते शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असेल, आमचे वरिष्ठ नेते बसून त्याचा निपटारा करतील यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये लोकसभेच्या 6 जागा आहेत, 3 शिवसेनेच्या, 3 भाजपच्या आहेत। यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का? नवीन नावं समोर येतील? नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची एक प्रक्रिया असते। कोणाला वाटलं म्हणून कोण उमेदवार त्या ठिकाणी होत नसतो। सर्वे असतात, अहवाल असतात, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मत घेतलं जातं। अलीकडच्या काळात तर जनतेचंही मत लोकप्रतिनिधी आणि उमेदवाराच्या संदर्भात भाजप घेत असतं आणि त्याच्यामुळे जनतेला हवा आहे, कार्यकर्त्यांना हवा आहे, अशा प्रकारचा चांगलाच उमेदवार भारतीय जनता पार्टी देत असते। आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ नेते या ठिकाणी भाजपच्या उमेदवारी संदर्भात या ठिकाणी निश्चितच चांगला निर्णय घेत असतात। एक शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये भाजपच्या किती जागा येतील? मुंबईत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या 6च्या 6 जागा निवडून येतील, यावर माझा ठाम आत्मविश्वास आहे। म्हणजे मुंबई महायुतीचीच 100% 100% महायुती मुंबईत राहील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.